चला वेळ न घेता लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं टीम नाटोशी आणि अमरक. चला या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ घ्यायचा नाहीये पण लगेच सामन्याला सुरुवात इथून करायची आहे आणि टीम मीटिंग कोणाला घ्यायला लावू नका हे लक्षात घ्यायचं. 15 मिनिटाचा अवधी आम्ही इथे सेट केला. 5 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाईल प्रति षटका मागे. 5 मिनिटाचा सेट आम्ही इथे टाइम सेट केला आणि इथून 15 मिनिटामध्ये जर 3 षटक हाताळले नाही तर 2 धावा आम्ही पेनल्टी देऊ. तुम्हाला हे लक्षात घ्यायचं. नाटोश संघाचा प्रयत्न नाहीये. जर आला नाही तर आम्ही पॅनलाइज देऊ 2 धाव्यांची. लक्षात घ्या शेवटचा कॉल. लगेच उपस्थित आहे. चालू करा मॅच. पंच ग्रीन सिग्नल नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवू देईल. मॅचला सुरुवात जरूर होईल. इथून ही मॅच त्या दोघांमध्ये जो जिंकेल तो दोघांनी एक मॅच जरूर जिंकले. एका बाजूला नाटोश आणि दुसऱ्या बाजूला अमरक. बक्या सूरज आला. बक्या म्हणून ओळखणार प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून दिसेल असं वाटतंय मला आणि आयकॉन म्हणूनच खेळेल आणि हो आयकॉनच असेल कारण बक्या आहे आणि बक्याची दहशत डेंजर आहे. आणि आयकॉन कोण आहेत अजून आपल्याला समजलं नाहीये मात्र बक्याचं नाव तर असेलच. अजून चांगले चांगले खेळाडू जरूर आयकॉन पाहायला मिळतील आणि इथून या मॅच मध्ये कोण खेळाडू बाशी मारणार. मनोज जर्सी नंबर 7 होईल इथून सुरुवात. पहिल्या बॉलला गेम ऑन लेग स्पेल दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. गुड क्रिकेट क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल फुल टॉस घ्यायचा आहे. इथून चेंडू देखील सीमारेखा पार. सुरुवात चांगली आहे. बक्याच्या बॅट मधून येतोय. बकासूर स्टार्की नक्कीच वेगाने धावतो आणि लगेच चौकार देखील आला. बक्या पहिल्याच बॉल वरती चौकार. सुरुवात जरूर गोड झाली आणि इथून या मॅच मध्ये बघायला गेलं ना आपण तर क्रिकेट फार पुढे गेला. क्रिकेटने खूप काय दिलंय. क्रिकेटने खूप काय शिकवलं आणि इथून पुन्हा एकदा मनोज वरती हल्ला बॉल अजून 1 लागोपाठचा जाईल. बॉल ड्राय कव्हर करत असताना 1 बाउंड सीमा पार. नितीन धावा 4. सुरेख चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळाला. 4 धावा आल्या बॅटमधून आपण बघायला गेलं तर इथून 8 आणि स्कोर बोर्ड 8 धावा धावफलकावरती लागल्यात. बॉल झाले आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झाला. 8 धावा धावफलकावरती. चांगलं क्रिकेट आहे. क्वालिटी क्रिकेट देशाच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि हे क्रिकेट आहे ना मित्रांनो बघायला गेलं ना असं फार वेगाने धावत असतं. क्रिकेटने भरपूर खेळाडू चर्चेत आणल्या. सर बॅटने कॅमेरामॅनला मानवंदना दिला. लॉकऑन आणि लॉक ऑफ कव्हर केला. या फटक्यातून क्लासिकल बॅट मधून दाखवला. इव्हन क्वालिटीचा ब्रँड काय असतो ना तो बॅट्समन आपल्याला पाहायला. इथून या मॅच मध्ये पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. चेंडू पाहायला मिळतो गोशांकी क्षेत्रामध्ये गेला. बॉल एक सिंगल इथून जरूर मिळते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. टोटल टीमची 15च्या घरामध्ये बॉल झाले आतापर्यंत. पहिल्या ओव्हर मध्ये 4. 2 बॉलचा अजून 1 शिल्लक. 2 टू गो. 2 बॉल मध्ये अजून धावा बनवावा लागते. टीम आपल्याला पाहायला मिळेल तो संघ आहे मात्र अमरकला फलंदाजी. मागच्या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये 30 धावा कुठल्या. हा देखील चांगला फटका आणि इथून चेंडू निघून जाईल. पंचांचा इशारा. दन करा सी मारे शाबार. मिथिला 4. सुरेख चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरकली आहे ती 19. पहा हे षटक देखील फार महागडं ठरलं. मागच्या मॅच मध्ये आपण ऐकलं आमचे दीपक जरूर जोडले होते. त्यांनी सांगितलं पहिल्या षटकामध्ये 30 धावा कुठल्या. इथून या मॅच मध्ये 19 आल्यात. 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. अजून 1 बॉल शिल्लक आहे आणि मनोज
ओव्हर नंबर 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. टाइम सेट केला 5 मिनिटाचा अवधी एका षटकामागे आहे. 20-15 मिनिटं तुमच्या हातामध्ये आहेत. 15 मिनिटाच्या वरती 1-2 मिनिट झाले तर 2 रन लक्षात घ्यायचं. आणि फुल टॉस बक्या काय म्हटलंय ना, यासाठी बक्या म्हटलंय. आणि खरंच बक्कासूर तो देखील वेगाचा भाष्य आहे आणि ह्या बॅटिंग करत असताना देखील वेगाचा भाष्य आहे. आणि हा इथून निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक हाय हँडसम चेंडू निघून जातो. षटकार इथून या माश मध्ये आता मात्र खडूस नाव त्याचं खडूसच आहे आणि इथून या माश मध्ये देखील तसाच खेळ करावा लागेल. या माश मध्ये आपण जरूर बघतो 25 धावा 25 आणि स्कोरबोर्ड पहिल्या षटकामध्ये 6 धावा कुठेतरी कमी पडला. फार धावा दिल्या मनोजने या षटकामध्ये. तब्बल 25 धाव्यांची खेळी. बक्याची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवायच्यात. राजून चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. जर स्ट्राईक दिली तर 50 देखील वैयक्तिक देखील कंप्लीट करेल हा खेळाडू. बॅटची गडा मात्र चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. मिळेल एक सिंगलने धावसंख्या बघायला गेलं तर धावसंख्या सिंगलने पुढे सरकली आहे. ती 26 च्या घरामध्ये 26 धावा धावफलकावरती आपण बघतोय. आता इथून या मॅच मध्ये 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि इथून खडूस म्हटलं ना रनअप देखील फार मोठा गोलंदाजी पैकी आहे. चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. इथून नाटोश टीम मध्ये खेळत असताना आपण बघतो आणि इथून चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल दोघं टीमला या मॅच मध्ये. एका बाजूला श्री मानाई देवी चषक 2025 मानाई देवी स्पोर्ट्स अमरक आयोजित ही स्पर्धा आपण जरूर बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल सुरेख टफा पडल्यानंतर समजला नाही या चेंडू निघून जातोय. स्ट्रायकिंगला खेळाडू आपण सनीला बघतो. स्ट्राईक द्यावी लागेल बक्याला. सनी देखील बॅटर चांगला. मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच सामना ठरला. ही स्पर्धा नक्कीच आपण चांगली बघतोय. कूलर साठी आपण जरूर बघतोय. मालिकावीर कूलर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हा बॉल देखील हलक्या हाताने खेळून काढला. बक्याला स्ट्राईक दिली आहे कारण माहिती आहे बक्या एक रेंजर खेळाडू आहे आणि इथून हा रीडर आला रेड सिग्नल आता समोर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तो मात्र बक्या स्ट्राईक आल्यानंतर थोडीशी भीती वाढली असेल. कपाळाच्या आट्या वरती गेले असतील. घाम फुटला असेल कारण बक्या आल्यानंतर थोडंसं प्रेशर रिलीज होतं आणि कारण बॅटिंग आहे ना फार चांगली आहे. मात्र गोलंदाज तितकाच वेगवान ती नाटोशीचा. त्यांनी देखील चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. गोलंदाज खडूस गोलंदाजीमध्ये वेग फार आहे. रनिंग फार आहे आणि तुम्ही या मॅच मध्ये तसंच चित्र पाहायला मिळेल. काय होत आहे काय बिघडतंय काय घडतंय ते आपण काही क्षणामध्ये नक्कीच बघणार आहोत. टीम गोकुळ आपण बघितलं एक पहिल्या अ गटातून वरती गेलेला संघ जरूर पाहायला मिळेल. सर बॅट घेऊन काढला लॉकऑन आणि लॉकऑफच्या मध्ये लॉकऑफचा खेळाडू दीपक आला. फेकी करे बरे ते रनआउटची संधी मात्र विकेट सफातन फलंदाज युटी 32 रस्ता दाखवला. पहिलाच धक्का टीम अमरगला. सनी बॅक टू द गाव. या मॅच मध्ये धावसंख्या धावफलकावरती 28 ओव्हर नंबर 2 चालू आहे. बॉल झाले आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला. 2 बॉल अजूनही शिल्लक. थोडासा दबाव आला. टफा पडल्यानंतर वळण घेतलं. व्हाईट बॉल पंचाचा आपल्यापर्यंत इशारा पोहोचला.
आमचे परम मित्रच आहेत नक्कीच पंच देखील आणि इथून दोघांचं काम फार असं चांगलं झालंय. एका बाजूला सिंग सर वरून बघतोय आणि दुसऱ्या बाजूला पाटील सर दोघांचं काम अतिशय चांगल्या रीतीने पार पडला स्पर्धेमध्ये. दर स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांचं काम अतिशय चांगलं राहत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सियार. हा बॉल बॅटच्या रडारमध्ये बकासूर इज ऑन फायर. अजूनपर्यंत या खेळाडूचा रेकॉर्ड तोडायला कोण अजूनपर्यंत आला नाहीये आणि या खेळाडूचा हात दोन्ही हात आपण जरूर बघतोय. अतिशय मनगडामधली ताकद दाखवली आणि चेंडूला फाटवला. बॉडी कव्हर करत असताना A1 क्वालिटीचा ब्रँडेड काय असतं ना क्लासिकल बॅट मधून क्लासिकल षटकार एक मोठा फलंदाज आपण जरूर बघतोय. 8 बॉल 31 31 धावेवरती एकटा फलंदाजी करतोय. जर असे मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये जर फलंदाज झाले तर मोरणा क्रिकेट असोसिएशन फार मोठं व्हावेल आणि तुम्हाला मोरणा प्रीमियर लीग कमिंग सून जरूर तुमच्या भेटीला येईल आपल्याला जरूर पाहायला मिळते. हा देखील बस रेलगाडी क्षेत्ररक्षक साधा सोपा सर टिफला झेल आणि इथून विकेटचं बटन पहा. इथून विकेट घेतल्यानंतर बॉल लगेचच फेकला कारण त्याला माहिती आहे बक्याची विकेट आहे आणि हा जर कॅच सोडला ना तर 365 दिवस मला एकच ऐकावं लागेल. आणि इथून या मॅच मध्ये आता झेल टिपला चांगली बॅटिंग टाळायला बकासूरसाठी काय फलंदाजी केली आहे. 8 बॉल 31 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर ला नक्कीच श्रेयश आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कारनामा आहे 6 बॉल 6 षटकार ठोकले त्या खेळाडूने ते पण एक आपल्याला पाहायला मिळतं. टीम श्री मानाईदेवी आटोली या टीमच्या विरोधामध्ये नामदेवला मात्र नामदेव एक काळ घासवला होता मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतं. मिस्टर KPL राहिला हरकत नाहीये. तो देखील खेळाडू अजून चांगला खेळाडू आहे आणि तो नामदेव आज इनॅक्शन मध्ये जरूर दिसेल. त्याच्या नावावरती देखील कारनामे राहतील. त्यांनी देखील गोलंदाजी प्रत्येक चांगली केली. बॅटिंग देखील चांगली क्षेत्ररक्षण देखील चांगलं आहे मात्र कुठेतरी ते गोलंदाजी करत असताना 6 षटकार खाल्ले होते. हरकत नाहीये. तो प्रयत्न खेळाडू खेळण्यासाठीच येतात आणि इथून या मॅच मध्ये आता मात्र नेक्स्ट मॅच मध्ये जरूर दिसेल ती टीम. वहा सागरने कोणता बॉल बनवून मारलाय मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. पहा एवढे चांगले षटके एवढे चांगले स्ट्रोक मात्र धावा फक्त एक असं या क्रीडांगणावरती आपल्याला खेळायला लागतं मात्र हरकत नाहीये. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सियार टॉस होता इथे दिशा दिली. गॅप फार मोठी असते प्रेक्षकाच्या हातामधून मात्र चेंडू निघून गेला. हे नक्कीच क्रिकेट आहे. कोणी पायाच्या मधून डगआउट मधून टाळ्या जरूर असतात कारण त्यांना माहिती आहे धावा येत आहेत धावा बनत आहेत आणि रन्स धावफलकावरती टोटल टीम 40 या आकड्यावरती खेळत असताना आपण बघतोय. सागर एक घातक फलंदाज. हा बॉल फटका चांगला धावा कितपक मिळणार फक्त एक सिंगल. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल 41 41 धावा धावफलकावरती आहेत आणि इथून या मॅच मध्ये 41 41 रन्स आपण जरूर बघतोय या मॅच मध्ये खेळत असताना. टीम पुन्हा एकदा उंच झेल खाली क्षेत्ररक्षक झेल पहा इथून प्रयत्न थोडासा कमी राहिला आमचे हे आपल्याला पाहायला मिळतात. तैनात इथून प्रयत्न जरूर चांगला होता मात्र चेंडू निघून गेला आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. धावफलक सजलाय ते मात्र 43 आणि स्कोर बोर्ड 43 धावा धावफलकावरती. मानाईदेवी चषक 2025. हा बॉल टफा पडल्यानंतर भरपूर बाहेर राहिला. वाईट बॉल पंच आम्हाला कळवतात हा वाईटचा इशारा. हे धावसंख्या धावफलकावरती आहे. 44 बॉल झाले आतापर्यंत. 4 बॉलचा खेळ झाला 2 बॉल अजूनही शिल्लक. हा देखील चांगला खेळून काढला. रनआउटची संधी दीपक तिथे मात्र चेंडू व्यवस्थित फेकला नाहीये आणि इथून बॉल निघून जातो आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा आल्या 1 बॉल अजूनही बाकी आहे. 46 आणि स्कोर बोर्ड
46 धावा 45 आला, एकच धाव काढली आहे. शेवटचा बॉल. हा पहा किती दबाव आणि दबाव, प्रेशर रिलीज, व्हाईट बॉल आणि इथून 46 आणि स्कोरबोर्ड 46 धावा, एक बॉल अजूनही शिल्लक. इथून एक मोठा फटका येणार का आपण नक्कीच बघणार आहोत. टीम अमरक की टीम आपल्याला पाहायला मिळेल नाटोशी खेळत असताना आपण नक्कीच बघतो. 18 बॉलचा सामना आणि सगळेजण एन्जॉय करत असतात ही स्पर्धा. आपण बघायला गेलं आणि प्रथम पारितोषिक तब्बल आपल्याला इथे बघायला मिळेल ते 15,000 रुपयाचं कॅश प्राइज असतं आणि त्यानंतर एक 10,000. आणि इथून या मॅच मध्ये डायरेक्ट हिट करायचा होता, झाला नाहीये. एकीच्या जागी गेला 2, तिसरी होईल की काय, आणि झाली असते तिसरी देखील. मात्र इथून या मॅच मध्ये धावा फलकावरती पाहायला मिळतात. नक्कीच त्या मात्र किती झाल्या 48. वाईट प्लस 2 या 3. हा बॉल सुरेख होता. इथून या मॅच मध्ये झाल्या धावा 48, 48 आणि 49 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे टीम नाटोशी टीमला. चला स्पीडअप न घेता लगेच मैदानाच्या आतमध्ये अमरक लगेच उतरा. थँक्यू सो मच. नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. बॉल टफा पडल्यानंतर बाहेर आला. व्हाईट बॉलचा इशारा फलकांचा नक्कीच पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल इथून व्हाईट पाहायला मिळतो. इथून या मॅच मध्ये आपण बघायला गेलो ना, नेक्स्ट मॅच श्री मानाई देवी अटोली आणि श्री शिवशंभू वॉरियर्स हुंबर्णे या दोघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथून या मॅच मध्ये पाहायला मिळतं चांगलं क्रिकेट नक्कीच खेळावं लागेल. इथून खेळाडू सलामीला आलेला आपल्याला पाहायला मिळतो. सेकंडला
मनोज 9 सेकंडला. सतीश पाहायला मिळतो पुन्हा एकदा बॉल उंच गेला. क्षेत्ररक्षक दूरवरती नाहीये. पाठलाग जरूर चाललाय मात्र कितपत धावा मिळतील या चेंडूवरती हे नक्कीच मिळणार. फणसांचा इशारा. नेक्स्ट मॅच मगाशी सांगितलं टीम सीमानाई देवी हटवली आणि श्री शिव शंभू वॉरियर्स उंबरणे दोन्ही टीमची कॅप्टन या. चला यायच्या दोन्ही टीमची कॅप्टन. चौकार देखील पाहायला मिळाला. मनोजच्या बॅट मधून लक्ष फार मोठं आहे. इथून 49 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा गोलंदाज सियर. मनोजच्या बॅट मधून असून एक हल्ला चढवलाय निलेश वरती. चेंडू सीमा रेषा पार. मिळतील धावा. षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर धावा बनतील कारण इथून या मॅच मध्ये आता इक्वेशन राहिलं असेल साधं सोपं समीकरण. इथून या मॅच मध्ये आतापर्यंत बॉल झाले दोन बॉलचा खेळ झाला इथून या मॅच मध्ये. चला वेळ घेऊ नका यार प्लीज. अजून 5 मॅच कव्हर करायचे आहेत. आम्ही ओव्हर कमी करू शकतो. 2 ओव्हरची मॅच देखील करू शकतो. लक्षात घ्या वेळ तुम्ही घेऊ नका. आज इथे सेल घ्यायचा होता. पहा तशीच फटकेबाजी मनोजच्या बॅट मधून करत असताना टीम आपल्याला पाहायला नाटोशीसाठी 14 धावा फलकावरती आहेत. बॉल झाले 3. पहा उत्तर दिलंय. जे इथून जर चांगल्या धावा आल्या तर नेक्स्ट मॅच मध्ये देखील धावा होऊ शकतात. 15 रन्स धाव फलकावरती आहेत. आता मात्र इक्वेशन राहिलंय मैदानाच्या आतमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 15 बॉल 34 धावा. टॉस साठी नक्कीच आपण टॉस करतोय. एका बाजूला लक्ष्मण आणि दुसऱ्या बाजूला टीम आटोली आणि एका बाजूला टीम बाला मेल. या दोघांमध्ये टॉस हा देखील हलक्या हाताने मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे आपल्याला पाहायला मिळेल. रन आउट झाला असता. फेकी चुकीची आली. अशी फेकी करून चालणार नाहीये. सागर कडून होते चुकी आणि इथून विकेटचं पतन झालं असतं. मात्र एक धाव कंप्लीट. टॉस कोणी जिंकला आमच्याकडे डिसिजन कपला टीम उंबरणे. उंबरणे टॉस विन बॉल फर्स्ट आणि नक्कीच फिल्डिंग साठी आमंत्रित केलं तर टीम आटोलीला. लक्षात घ्या लगेच जशी मॅच होईल लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आणि इथून लगेच मॅचला चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. सुरेख चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर निघून गेलाय बॉल. हा देखील डॉट. 5 बॉलचा खेळ झाला. 1 to go. शेवटचा बॉल असणार या षटकामधला. धावसंख्या धाव फलकावरती 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 16 रन्स आणि स्कोर बोर्ड. मानाई देवी स्पोर्ट्स अमरावती आयोजित श्री मानाई देवी चषक 2025 पाहायला मिळत आहे. इथे देखील क्षेत्ररक्षक रन आउट मिळेल. विकेटचं पतन झालं असता. स्टंप आधी पडली आणि त्यानंतर चेंडू व्यवस्थित हातामध्ये आला नाहीये. धावसंख्या धाव फलकावरती कंप्लीट झाल्या. त्या मात्र 17 रन्स. वेलकम टीम आटोली. बॅटिंग तुमची नामदेव तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून या मॅच मध्ये नक्कीच धावसंख्या 17. ओव्हर नंबर 1 संपला. 12 बॉल इक्वेशन राहिलंय. 32 धावांचं इथून 32 धावा होऊ शकतात या मॅच मध्ये. प्रति षटकामागे बघायला गेलं तर 16-16ची गरज आहे. 32 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट या मॅच मध्ये दाखवावं लागणार. या मॅच मध्ये 12 बॉल करायचे 32 धावा. गोलंदाज अक्की या खेळाडूने नक्कीच मन जिंकला. आपण बघायला गेलं तर अक्की नाही नक्कीच आहे ना टीम अमरावतीसाठी भरपूर चांगले क्रिकेट दिलंय. बस बॉलर कारनामे भरपूर राहिला त्याच्या नावावरती. तोच गोलंदाज आला दुसऱ्या षटकामध्ये. चला अक्की स्पीड अप घ्या. नेक्स्ट मॅच टॉस देखील झाला. दुसरी मॅच संपल. लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं. बॉल तयार. टप्पा मिळाला. फेकून दिला बॉडीला बाहेर जातो हवाई सोबर. बिग बास चेंडू सीमा पार जाईल. षटकारांसाठी एक मोठा धमाका. क्लासिकल बॅट मधून क्लासिकल षटकार पाहायला मिळतोय आणि इथून चेंडू सीमा रेषा पार. षटकार आपल्याला बघायला मिळतोय. का फटकेबाजी आहे मैदानाच्या आतमध्ये. जी फटकेबाजी आहे ना लाजवाब फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 23 आणि स्कोर बोर्ड 23 धाव फलकावरती. हा बॉल देखील हलक्या हाताने बिघडला. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळते. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. इथून
इथून या मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल काय फटका कवसला, निघून जाईल आकाशाला गावस निघालणारा, निघून जातोय मनुष्य बॅट मधून. बिग 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 षटकार. आज ऐकत नाहीये, आज भल्या भल्या गोलंदाजाला त्यांनी झोपवलाय. इथून चांगली फटकेबाजी. वेलकम रमेश. या एक चांगला संघ आपण बघतो आमच्या विभागामधला, मग संघ आपल्याला पाहायला मिळतो. प्रेम भरपूर आहे आमच्या वर्धनचं आपल्याला पाहायला मिळतं. इथून इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल धावा फलकावरती 30 या आकड्यावरती चांगली फटकेबाजी. अक्कीला इथून धावा आल्या. पुन्हा एकदा हलक्या तरीके रनआउटची संधीच्या बॉलवर आला असता तर विकेट जरूर मिळाला असता, मात्र इथून या मॅच मध्ये आता एक सिंगल जरूर आला आणि धावसंख्या धाव फलकावरती 1/31च्या घरामध्ये बॉल झाले आतापर्यंत 11. 8 बॉल आणि 18. समीकरण सोपं आहे. 3 षटकार फक्त मारायचे आहेत. एक जर आला या 2 बॉल मध्ये तर लास्टला मॅच जरूर चांगली होईल. कारण मॅच आज आपण मगाशीच बघितलं, टीम आटोली संघाने ते कुसरू संघाला बाहेर काढला. 20 धाव्यांची गरज असताना इथून या मॅच मध्ये वेगळं चित्र पाहायला मिळतं. सागरने टिपला गॉल असेल, फलंदाज बाद, विकेटचं पतन, माघारी परतावा लागेल खेळाडूला. सात बॉल 18 या मॅच मध्ये बनवायचे. 31 ओव्हर झाली. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं 6 बॉल बनवायचे, धावा 18. या मॅच मध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं इथून 6 बॉल रन्स बनवायचे आहेत. नक्कीच 6 बॉल 18ची गरज आहे मॅच मध्ये. 6 चेंडू 18. अमरक एक्सप्रेस गोलंदाजी मार्क वरती आला. टीम नाटोशी की टीम अमरक. चला नेक्स्ट मॅच टॉस झालाय आटोली आणि उंबरने टॉस विन. इलेक्ट्रो फर्स्ट बॉल आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलं. 6 बॉल रन्स 18 करायचे आहेत. 3 षटकार कंपल्सरी ठोकायचे त्या मॅच मध्ये. मनोज आज चांगली बॅटिंग करतोय टीम नाटोशी साठी. पहिलाच येतो की हलका त्याने घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे दूरवरून. सूरज जातो, बॉल फेकला इथे मेल फक्त सिंगल मागच्या मॅच समानाचा मॅच जो खेळाडू होता त्या खेळाडूवरती नक्कीच आपण जरूर बघितलं. ओमकार त्याने स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली आहे. आता 5 बॉल बनवायचे रन्स 17. 5 बॉल आणि 17 धावा इथून बनवायच्या. नेक्स्ट मॅच टीम आटोली आणि दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळेल. तो हा बॉल उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आहे सूरज त्याच्या आकाशा बाहेर. चेंडू सीमारेखा पार जाईल. ओमकारने यासाठी स्ट्राईक घेतली आहे. सामना बदलेल होतंय की काय कुस्रू संघासारखं. टीम आज नाटोशी आजचे थोडेसे संघ खाली होते ते थोडे आज वरती झालेत आणि इथून 4 बॉल आणि 11 रन्स. पहा ही मॅच फार चुरशीची होईल. सकाळी आपण बघितलं कुसरून विपक्ष आटोली या दोघांमध्ये सामना. लास्टला 6 बॉल मध्ये 20 धावा ठेवल्या, त्या देखील संपुष्टात आणल्या आणि इथून या मॅच मध्ये तेच चित्र पाहायला मिळेल. ओमकारने मगाशी मॅच फिनिश केली आणि इथून हा देखील ओमकार इथून चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. सीमानाई देवी चषक 2025 तफा पडल्यानंतर हा बॉल सुरेख वाईट बॉल. फंसांचा डिसिजन आपल्यापर्यंत आला. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल इथून या मॅच मध्ये. आता मात्र 4 बॉल करायचे 10 धावा आणि मॅच ओमकारच्या बॅट मधून हाय अँड सम
चेंडू जातोय सीमारेषा पार. मिथिलाला 6 षटकार मिळाला मिळतोय आणि इथून षटकार आणि धावसंख्या पुढे सरकली. मी सकाळीच मगाशी सांगितलं क्रिकेटमध्ये कधी कोणाला कमी समजू नका आणि या मॅच मध्ये 3 बॉल 4 रन्स समीकरण सोपं करून ठेवलं. हा बॉल आता घेऊन जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल जरूर आले. आता मात्र 2 बॉल धावा बनवायच्या 3. सुरेखा मास थोडीशी अवघड झाली की काय आता. 1 बॉल पंचाचा इशारा. 1 बॉल 6 2 पाहिजे ना. 1 बॉल 2 समीकरण बदललं. ती मॅच देखील तशीच झालेली की काय असं वाटतंय. आणि इथून या मॅच मध्ये 1 चेंडू 2 धावा. कुठे होता सामना. आज अमरक की आज नाटोशी. इथून या मॅच मध्ये पहा चांगल्या संघांना घाम फोडायला घेतलाय. मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतं आटोली संघाने देखील काढलाय. नाटोशी बाहेर काढणार का. 1 बॉल 2 आणि बॅटच्या रडारमध्ये दिलाय चेंडू. इथून नाटोशी टीम झाल्या विषय आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी जी अत्यंत चुरशीची मॅच झाली. नाटोशी संघाचा व्हाईस कॅप्टन ओमकार कळंत्रे अभिनंदन, कारण दोन्ही मॅच त्याने जिंकून दिले त्याच्या या व्हाईस कॅप्टनच्या कारकिर्दीत. तर अभिनंदन राहिले या ठिकाणी ओमकार कळंत्रे. खरंच कौतुक करेल ओमकार. बॅटिंग राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि तुम्ही या मॅच मध्ये जे चांगले संघ होते ते बाहेर आहेत. आज नवीन चेहरे बघायला मिळतील या क्रिकेटमध्ये, या क्रिकेटच्या पटलावरती. नवीस नाटोशीने घेतला विजय. इथून अमरक आज या स्पर्धेतून बाहेर गेले. आज सर्व नवीन चेहरे आहेत या स्पर्धेमध्ये बघायला गेलं तर. चांगले संघ बाहेर गेलेत इथून बघायला गेलं तर या मॅच मध्ये. आणि इथून आता इथून या मॅच मध्ये नेक्स्ट मॅच टॉस झाला. चला वेळ घेऊ नका. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. लगेचच टॉस आपण केला. एका बाजूला टीम श्री मानाई देवी आटोली आणि एका बाजूला श्री शिवशंभू ओरियस उंबरणे. या दोघांमध्ये मॅच पाहतोय. चला फार वेळ घेऊ नका. वेळेचं बंधन करायचं.